तेलाच्या दरवाढीचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होऊ नये म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये प्रत्येकी 10 रुपयाची कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या साठ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी डिझेलच्या निर्यातीवरील शुल्कात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. आपत्कालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याची हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. इंधन टंचाईच्या तसंच लॉकडाऊनच्या वृत्ताचं केलं खंडन. इंधनाचा काळा बाजार आणि खतांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद. राज्यांच्या तयारीचा घेणार आढावा. महाराष्ट्रासाठी 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी. प्रतिकुटुंब किंवा शिधाप्रतिका असलेल्यांना 3 लिटर केरोसिन मिळणार. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. सध्याच्या परिस्थितीमध्ये ऊर्जा आणि अन्न सुरक्षा हे मुद्दे विकसनशील देशांसाठी महत्त्वाचे असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं G7 परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत प्रतिपादन. श्रीरामनवमीनिमित्त अयोध्येसह देशभरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा आणि शोभायात्रा. आणि कथा अनुभवात रूपांतरित करून मंचावर एक अर्थपूर्ण सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या गौरवानिमित्त आज जगभर साजरा होतोय जागतिक रंगभूमी दिन.